आता पुन्हा एकदा एका बाजूला जरांगे पाटलाचे उपोषण आणि दुसऱ्या बाजूला मुंबईतल्या मंत्रालयात बैठकांवर बैठका घेणारं सरकार हे सुरू होणार आहे। या दोघांमध्ये आज फक्त 4 दिवसाचं अंतर उरले। 28 ऑगस्टची डेडलाईन, 29 ऑगस्टच्या यलगार आणि मध्य सरकारचं शिष्टमंडळ जे काल प्रत्यक्ष जरांगेच्या दारात पोहोचलं होतं। जरांगे पाटील शिष्टमंडळ बसायच्या आधीच एवढे संतापले की त्यांनी सरकारला थेट शब्दात सुनावलं, आता गोड बोलणं चालणार नाही। तब्येत साथ देत नसतानाही जरांगेने माघार घेतलेली नाही आणि हीच गोष्ट सरकारची डोकेदुखी वाढतीये। नेमकं काल अंतरवरी सराटीत काय घडलं आणि जरांगेंना आताही हलक्यात का घेता येणार नाही, सगळं सविस्तर समजून घेऊया या व्हिडिओच्या माध्यमातून। नमस्कार, मी पंकज, तुम्ही पाहताय कसं काय। गेल्या वर्षी ऑगस्टच्या शेवटी आझाद मैदानावर मनोज जरांगे पाटलांचं मोठं आंदोलन झालं होतं। 6 प्रमुख मागण्या मान्य करत सरकारनं नवीन शासन निर्णय जाहीर केला आणि याच 5 दिवसाचं उपोषण संपलं। मुंबईत त्यावेळी मोठा जल्लोष झाला, कुणबी नोंदी शोधण्याचं काम सुरू झालं आणि हजारो मराठा बांधवांना प्रमाणपत्र मिळाली देखील। यानंतर राजकीय वर्तुळात एकच चर्चा सुरू झाली, जरांगेंची हवा संपली, त्यांचा प्रभाव आता पूर्वीसारखा राहिलेला नाही। पण जरांगे शांत बसले नाही। राहिलेल्या मागण्यावरून ते सतत इशारे देत राहिले आणि अखेर काही दिवसांपूर्वी त्यांनी मोठी घोषणा केली। 29 ऑगस्ट पासून पुन्हा एकदा आंदोलनाचं रणशिंग फुंकणार। यावेळी मुद्दा होता 58 लाख कुणबी नोंदींची पूर्ण अंमलबजावणी, सातारा गॅजेटची अंमलबजावणी आणि आधी दिलेली कुणबी प्रमाणपत्र रद्द केली जात असल्याचा आरोप। यासाठी जरांगेंनी सरकारला 28 ऑगस्टचा स्पष्ट अल्टिमेटम दिला। गेल्या आठवड्याभरात जरांगेंनी पश्चिम महाराष्ट्राचा दौरा केला। सोलापूर, सांगली, कोल्हापूर, सातारा या भागात सभा घेतल्या आणि तिथून पुढे अंतरवली सराटीत परतल्यावर त्यांची तब्येत अचानक खालावली। 18 ऑगस्टला त्यांना सलाईन लावावा लागला। वैद्यकीय पथक त्यांच्यावर सतत लक्ष ठेवून होतं। एवढी नाजूक तब्येत असतानाही जरांगेंनी उपोषणाचा निर्धार मागे घेतला नाही। उलट त्यांनी मराठा समाजाला थेट आव्हान केलं की गेल्या आंदोलनासाठी लोकांनी अंतरवली सराटीत जमायला सुरुवात करावी। राजकीय अजेंडा घेऊन कुणी इथे आलं तर समाज गप्प बसणार नाही, असा स्पष्ट इशारा त्यांनी दिला। दरम्यान 29 ऑगस्टचं आंदोलन नेमकं कुठं होणार, अंतरवली सराटीत की थेट मुंबई आझाद मैदानावर, याबद्दल संभ्रम कायम राहिला। काही दिवस मुंबईतल्या तयारीच्या बातम्या आल्या, आझाद मैदानाची पाहणी झाल्याचं सांगितलं गेलं, तर जरांगेच्या जवळच्या गुटातून पहिल्यांदा अंतरवली सराटीचंच उपोषण होणार असल्याचं संकेत मिळाले। या संभ्रमामुळेच सरकारची अस्वस्थता आणखीन वाढली, कारण नेमकी रणनीती काय याचा अंदाज बांधणं प्रशासनाला अवघड जात होतं। याच पार्श्वभूमीवर राज्य सरकारनं हालचाली वाढवल्या। मंत्रिमंडळातील उपसमितीच्या बैठका झाल्या। वरिष्ठ मंत्र्यांचं एक शिष्टमंडळ आठवड्याच्या सुरुवातीला अंतरवली सराटीत दाखल झालं आणि जरांगेची समजूत काढण्याचा प्रयत्न झाला। पण त्या भेटीला जरांगे शांत बसले नाहीत। त्यांनी मंत्र्यासमोरच काही नेत्यांच्या नावानं थेट आरोप केला आणि प्रशासकीय दबावाखाली प्रमाणपत्र रद्द केली जात असल्याचं सांगितलं। 28 ऑगस्टच्या शेवटच्या टप्प्यात सरकारचं उच्चस्तरीय शिष्टमंडळ पुन्हा एकदा चर्चेसाठी अंतरवली सराटीच्या दिशेने निघालं। पण शिष्टमंडळ प्रत्यक्ष पोहोचायच्या आधीच जरांगे पाटलांनी आक्रमक पवित्रा घेतली। आता वेळ काढून अजिबात खपून घेतला जाणार नाही। 28 ऑगस्ट पर्यंत काय करता येईल ते स्पष्ट सांगा, आता कुणालाही सुट्टी नाही, असा स्पष्ट इशारा त्यांनी दिला। सरकारनं गैरसमजुतातून बाहेर पडावं असंही जरांगे म्हणाले आणि चर्चेचं कुऱ्हाड आता चालणार नसल्याचं ठणकावून सांगितलं। एरवी शिष्टमंडळ बसल्यानंतर वाटाघाटी सुरू होतात। यावेळी मात्र शिष्टमंडळ पोहोचायच्या आधीच जरांगेंनी आपली भूमिका इतकी स्पष्ट आणि आक्रमक केली की चर्चेला बसण्याआधी सरकारवर दबाव तयार झाला। हाच या संपूर्ण घडामोडीतला सर्वात मोठा टर्निंग पॉइंट ठरतोय, कारण यावरून एक गोष्ट स्पष्ट होते, जरांगे यावेळी कोणत्याही आश्वासनावर समाधानी होणार नाहीत। त्यांना प्रत्यक्ष अंमलबजावणी हवी आहे आणि तीही ठराविक मुदतीत। जरांगे पाटलांचा प्रभाव नेमका कशामुळे टिकून आहे, तर पहिली गोष्ट म्हणजे त्यांची नरेटिव्ह उभं करण्याची हातोटी। कायदेशीर आणि प्रशासकीय पातळीवरचा हा लढा त्यांनी सुरुवातीपासूनच सामाजिक अस्मितेचा आणि भावनिक जिव्हाळ्याचा मुद्दा बनवला। त्यामुळे सर्वसामान्य मराठा कुटुंब स्वतःहून त्यांच्या पाठीशी उभी राहिली। दुसरी गोष्ट म्हणजे जनतेला विश्वासात घेण्याची त्यांची शैली। गॅजेट, सगळे सोयरे यांच्यासारखे किचकट कायदेशीर शब्द ग्रामीण भाषेत सोप्या पद्धतीनं मांडण्याची कला त्यांच्याकडे आहे आणि आपण कधी सरकारासमोर झुकणार नाही, ही इमेज त्यांनी सातत्याने जपली आहे। तिसरी गोष्ट म्हणजे सभांना मिळणारा उत्स्फूर्त प्रतिसाद। पश्चिम महाराष्ट्रासारख्या प्रस्थापित राजकीय बालेकिल्ल्यातही महिला, वृद्ध आणि तरुण मोठ्या संख्येने त्यांच्या सभांना गर्दी करतात। हीच गर्दी त्यांची खरी ताकद ठरते। आणि चौथी गोष्ट म्हणजे सतत चर्चेत राहण्याची खेळी। प्रत्येक स्टेटमेंट, प्रत्येक इशारा माध्यमांमध्ये आणि सोशल मीडियावर पटकन पसरतो आणि मुद्दा कधीच थंड पडू दिला जात नाही।
या 4 गोष्टींच्या बळावर आजच्या शिष्टमंडळ भेटीपूर्वी जरांगेंनी सरकारवर मानसिक दबाव निर्माण केला आणि संपूर्ण घडामोडीला निर्णायक वळण दिलं. सध्या अंतरवाली सराटीत मराठा कार्यकर्त्यांची आणि समाज बांधवांची वर्दळ वाढू लागली आहे. जरांगेची तब्येत नाजूक असूनही ते स्वतः मैदानात उतरून लोकांशी संवाद साधत आहेत. सरकारी पातळीवर मंत्रिमंडळाची उपसमिती सक्रिय झाली आहे. वरिष्ठ मंत्री वारंवार अंतरवाली सराटीत जाऊन चर्चा करत आहेत, पण अद्याप ठोस तोडगा निघालेला नाही. दुसरीकडे मुंबईत ही सावधगिरीची पावलं उचलली जात असल्याचं वृत्त आहे. आझाद मैदान परिसराची पाहणी झाल्याची बातम्या येत आहेत. यावर सरकार दोन्ही शक्यतांसाठी तयार ठेवून असल्याचं दिसतं. मराठा आंदोलन आणि ओबीसी गटातील काही कार्यकर्त्यांमध्ये शाब्दिक खडाजंगीच्या बातम्याही समोर येत आहेत. त्यामुळे वातावरण आणखीन तापलेलं आहे. अशा परिस्थितीत 28 ऑगस्टची डेडलाईन आणि 29 ऑगस्टचा दिवस दोन्ही सरकारासाठी कसोटीचे ठरणार आहेत. मागच्या वेळी जरांगेच्या आंदोलनानंतर मुंबईची वाहतूक व्यवस्था पूर्णपणे विस्कळीत झाली होती. हजारो कार्यकर्ते छत्रपती शिवाजी महाराज टर्मिनल्स आणि आसपासच्या परिसरात जमले होते. यावेळी तशी स्थिती उद्भवू नये यासाठी प्रशासन आतापासूनच सतर्क झाल्याचं दिसतंय. गेल्या 3 वर्षातला जरांगेचा प्रवास बघितला तर एक गोष्ट स्पष्ट होती. हा काही त्यांचा पहिलाच इशारा नाही. 2023 पासून त्यांनी अर्धा डझनहून अधिक वेळा उपोषण केली आहे. काही आठवडाभर चालली तर काही तासातच मागे घेतली गेली. प्रत्येक वेळी सरकारकडून तात्पुरतं आश्वासन मिळाली, अंमलबजावणी मात्र अर्धवट राहिली आणि त्यामुळेच पुढच्या आंदोलनाची बीज आधीच्या आंदोलनातून रोवली गेली. यावेळचं वैशिष्ट्य म्हणजे आधी मिळालेली प्रमाणपत्र रद्द होत असल्याचा आरोप, जो थेट सरकारच्या विश्वासार्हतेवर प्रश्नचिन्ह उभं करतो. त्यामुळेच यावेळी नुसतं आश्वासन पुरेसं ठरणार नाही, अशी भूमिका जरांगे आणि त्यांचे समर्थक ठामपणे मांडत आहेत. जरांगे यावेळी सरकारसमोर मोठं आव्हान उभं करताना दिसत आहे. एका बाजूला ढासळती तब्येत आणि दुसऱ्या बाजूला न झुकण्याचा हट्ट. या दोन्हीमध्ये अडकलेला हा लढा आता निर्णायक टप्प्यावर पोहोचला आहे. सरकारसाठी हे आव्हान फक्त प्रशासकीय राहिलेलं नाही, तर पुढच्या निवडणुकांच्या राजकारणावरही त्याचे थेट पडसाद उमटणार आहेत. हे विसरून चालणार नाही. प्रश्न फक्त एवढाच आहे की तब्येतीची साथ नसतानाही हा लढा किती ताणला जाणार आणि सरकार अखेर 28 ऑगस्ट पूर्वी काही ठोस निर्णय घेणार का, की पुन्हा एकदा मराठा समाजाला रस्त्यावर उतरावं लागणार? तुम्हाला काय वाटतं? यावेळेचं जरांगे पाटलांचं आंदोलन मागच्यापेक्षा जास्त परिणामकारक ठरेल का? तुमचं मत आम्हाला कमेंटमध्ये नक्की सांगा. व्हिडिओ आवडला असेल तर लाईक करा. चॅनलवर नवीन असाल तर चॅनल सबस्क्राईब करायला विसरू नका आणि पाहत राहा फक्त कसं काय.